गाइस चुपके चुपके जाएंगे. जा ठेव जा तिकडे गपचूप. इथे देवांचे विसर्जन होते. विसर्जन नाही देवांचे. आपण रेडी वगैरे झालेलो आहेत. आता रेडी झालोय. कसं वाटतं आउटफिट शेक. तर आता आपली पब्लिक सगळी इकडे आहेत. तर आपण त्यांच्याकडे आधी जाऊयात, मग बघूया पुढे. तो ही बघा आपली अख्खी फॅमिली इकडे जमलेली आहे नाश्ता करायला. सो आपली मेन पब्लिक आपला क्राऊड इकडे आहे. बघूयात ते बघा. सो मजा करा. आता आम्ही जाऊ मंदिरामध्ये. काकू आता नाश्ता करते. गाईस आमची फॅमिली आता जमलेली आहे. सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे. तर भेटूया डायरेक्ट मंदिरामध्ये. सो गाईज आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडचा. आम्ही सर्वजण इकडे आलोय आता. इकडचा व्ह्यू बघा तुम्ही. खतरनाक असा व्ह्यू आहे. तर इथे देवांचे विसर्जन होते. विसर्जन नाही बोल. हा देवांचे सॉरी गाईज देवांचे स्नान आहे इकडे. तुम्ही काय क्राऊड आहे. छान व्ह्यू पण खूप छान आहे. सो गाईज आता इकडे देवांचे स्नान होतील. परत आम्ही इकडनं जाऊ आपल्या खंडोबाच्या मंदिरामध्ये. तो ही आमची दिदी, सर्वात मोठी दिदी. तिथं देवांचे स्नान होत आहे. सो गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहेत. आता आम्ही गडाच्या पायथ्याशी आलेलो आहेत. आता आपण प्रवेश केलेला आहे. तो बघा माझ्याकडे भंडार आहे. मी आता उडवीन इथे. भंडारा उडव. जाम भंडार आहे. आपण आलेलो आहे हाफ पर्यंत आलेलो आहे. आम्ही आता आलेलो आहेत वर. थोडं बाकी आहे आय थिंक. सो आपण मेन द्वारकडे आलो आय थिंक. सो तुम्हाला काहीच एक व्ह्यू दाखवतो. चेक करा. आपण पोचलेलो आहेत. तुम्ही क्राऊड बघू शकता तिकडे. पॉप्युलेशन बघा. क्राऊड आहे गाईज. आपण आलेलो आहेत. चेक करा. आता आपण हे बघा जेजुरी आपण मेन प्रवेश केलेला आहे. खूप थकलोय गाईज. अजून आपले फॅमिलीवाले यायचे बाकी आहेत. आम्ही सर्वात पहिले आलोय. सो बघू शकता काय क्राऊड आहे इकडे गाईज. खूप पब्लिक आलेले आहेत दर्शनासाठी. आम्हाला आता खूप छान अशी देवाची मूर्ती आहे. तुम्हाला आता मी पूर्ण गोल राऊंड फिरवतो. चला तिथे आय थिंक सो कार्यालय आहे. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी कार्यालय. गर्दी बघा गाईज. दर्शनासाठी गर्दी बघा. खूप क्राऊड आहे गाईज. ची परंपरा आहे आय थिंक सो. ही आय थिंक सो यांच्या इकडची परंपरा आहे. खूप छान आहे गाईज. असं वाटते गाईज ब्लॉगमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये.
निर्माता कक्ष. आपण सुद्धा याच्यात नाचलो. सामील झालेला आहे. हे बघ चाललंय तिथे दर्शनासाठी लाईन खूप आहे. पूर्ण राऊंड फिरलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा इकडे व्ह्यू आहे. आणि आता आपण चाललोय आपल्या फॅमिलीकडे. हे बघा आपली फॅमिलीवाले भेटलेले आहे तिकडे. तर आम्ही पूर्ण फिरून आलो, तुम्हाला काही दाखवलं पूर्ण. तर खूप गर्दी आहे काही जिकडे दर्शनासाठी खूप लाईन आहे. तर आता आम्ही उतरलेलो आहे. दर्शन वगैरे सर्व खूप छान झालं. तर आता आम्ही उतरलो. आता आम्ही चालू रूमवरती. पहिले आम्ही बसमध्ये जाऊ, मग तिकडनं रूमवरती, मग जेवू वगैरे आणि मग आराम करू. तर क्राऊड पण आता कमी झालेला आहे. आधी खूप क्राऊड होतं रोडवर. तर भेटूया आपण डायरेक्ट रूमवरती. तर नमस्कार गाईज, आलेलो आहे एकदम फ्रेश वगैरे झालो. जेवण पण झालं माझं. आता सर्व बाहेर बसलं जेवण्यासाठी. तर आता मी बाहेर चाललो फोन घेण्यासाठी आलो होतो. आता फ्रेश वगैरे झालं सर्व. जेवण वगैरे सुद्धा झालं आहे. तर आता जेवतील वगैरे. काही जण आराम करतील, काही जण फिरतील. तर बघूयात पुढे. सो हे सर्व जेवत आहेत आणि मी एकदम फ्रेश झालो आहे. खूप पाय दुखत आहेत मग गाईज. हे बघा, ह्यांचं जेवण झालं का? जेवण बिवण ओके का? ओके. तर गाईज आता आपण स्टे केलेला आहे. तुम्हाला मी हॉटेल गाईज. आता आपण आपल्या रूमवर जाऊ, आराम करू. आपल्या डोक्यात चालले आपण रील्स बनवू. तर बघूया वरती जाऊ, रील्स पण बनवू. थोडे ट्रेंडिंगमध्ये आपण रूमवरती जाऊन रील्स बनवू आणि मजा करतो. आता आपल्याला कोण आहे बघूया. काहीतरी प्रँक बिंक करायचा काहीतरी विचार आला आपला. सध्या ही आपली रूम आहे गाईज. आणि आता आम्ही ओ माय गॉड. तर आता आपण थोडा तुम्हाला व्ह्यू दाखवतो जिथं आपण स्टे केलाय तिकडचा. सो गाईज, ही खूप मोठी ओपन टेरेस आहे आणि बघू शकता तुम्ही इकडचा व्ह्यू. पूर्ण ग्राउंड सारखं आहे रे हे. तर हे बघा सगळे आपली फॅमिली वगैरे बसलेली आहे. एक नंबर व्ह्यू आहे गाईज. तर आपण थोडासा इकडे फोटोशूट वगैरे करू. फोटोज आपल्याला तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील. लवकर जेव्हा Nobi1ला फॉलो करा. काहीच आम्हाला झोपण्यासाठी गादी नाही, आम्ही इकडच्या गाद्या ढाकतोय. ए स्वरण, उचल ना तुझी खालची. सो गाइस आम्ही इकडचे गादे ढापत आहेत. एकच घे गाइस, चुपके चुपके जाएंगे. जा ठेव जा तिकडे गपचूप. जा 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 पटापट जा.
सो गाईज आता आपला दिवस आजचा कसा गेला. आपण सकाळी गेलो मंदिरात दर्शन वगैरे झालं आपलं पूर्ण. तर आता संध्याकाळ झाली आहे. आता पूर्ण आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहेत. माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता जेव्हा तुम्ही जेजुरीला आलेले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपला हा पार्ट 2 आहे. हा आपण एंड करतोय. पण गाईज आम्ही खास तुमच्यासाठी तिसरा पार्ट घेऊन येतोय. ते पण थोडा हटकेमध्ये. तर आपण आलेलो आहे जेजुरीला. आणि आपण जेजुरीला आलेलो आहेत आणि गोंधळ नाही बघितला म्हणजे तुम्ही डालभात सोबत लोणचं नाही खाल्लं गाईस. तर गाईज रेडी राहा पार्ट 3 साठी. खूप म्हणजे खूप झटके आणि हटके मध्ये आहे. तर हा व्लॉग आपण एंड करत आहेत. नक्की सांगा कसा वाटला. बाय बाय.